आतमध्ये ना आतमध्ये आत नावाचा एक पार्ट आहे, त्याला आपण अपेंडिक्स म्हणतो. बरोबर. ते अपेंडिक्स दुखायला लागली आपण डॉक्टरांकडे जातो, चेक वगैरे करतो. बरोबर. ती जर खराब झाली डॉक्टर तिचं ऑपरेशन करतात, ती बाहेर काढतात. त्याच पद्धतीने वासनारूपी अपेंडिक्स आपण साधूरूपी डॉक्टरांकडे गेलो, ते साधूरूपी डॉक्टर आपली वासना काढते, ऑपरेशन करते. तेव्हा हा प्रकार हो त्या पद्धतीने खरं माणसानं आपलं मानसिकता बदलली पाहिजे. साजी माझी कविता आहे अमोल. प्रत्येक दिवशी कानावर हीच बातमी कळते, प्रत्येक दिवशी कानावर हीच बातमी कळते, कुठे जाळलेली, कुठे कापलेली, कुठे रक्तात माखलेली मिळते. ते मीडियावाले पण खुश असतील कारण त्यांच्या चॅनलचा प्रचार होईल, पण पुन्हा एक मुलगी बलात्काराचा शिकार होईल. माणसं राहिली नाहीत आता, इथे सर्व हैवान आहेत. पृथ्वीवर उरले कुठे माणुसकी, इथे सर्व शैतान आहेत. खोट्या श्रद्धांजली आणि आश्वासनं देऊन दूर ही सरकार होईल आणि पुन्हा एक मुलगी बलात्काराचा शिकार होईल. खर तर माणसानं अब्रू गहाण ठेवलेली भासलं. अरे या कवड्या छोट्या पोरींमध्ये काय तुम्हाला दिसलं? अशा वाईट कृत्यांमुळे समाजातली प्रत्येक महिला लाचार होईल आणि पुन्हा एक मुलगी बलात्काराचा शिकार होईल. बलात्काऱ्यांनी जाळलेलं तरुणीचे ते प्रेत असेल. बापाच्या खांद्यावर गाठोड्यात आईला फक्त मुलीची राग दिसेल. कधी संपणार ही पीडा, कधी तो प्रभू अवतार घेईल आणि पुन्हा एक मुलगी बलात्काराचा शिकार होईल. म्हणून सांगतो, माणसानं माणुसकीला जपावं. अपराधाचा हे जलकुंभ प्रेम सूर्याने आटावं. जेव्हा तुझ्या माझ्या घरातली स्त्री प्रत्येकाची ताई आणि आई होईल, तेव्हाच या भारतभूमीवरचा बलात्कार हा प्रकार जाईल. तेव्हाच या भारतभूमीवरचा बलात्कार हा प्रकार जाईल. माणसाची मानसिकता बदलली तर ही वासना निवृत्तीला वेळ लागत नाही. समोरून येणारी कुठलीही स्त्री आपली आई बहीण ही मानसिकता असली की काय वासनेची धमक आहे, किती येऊन जाईल. प्रकार असा मौल्य जोपर्यंत आपण साधू संगतीत जाणार नाही तोपर्यंत वासना खरं ते प्रमाण ना. वासनेची वीज जळून काय